हॅलो. तर मी गेले होते गावी आणि गावी फक्त मी आजीकडून ही रेसिपी शिकायला गेलेले. याचं नाव आहे मुरुक्क. मुरुक्क साऊथ इंडियन पदार्थ आहे, पण आपल्या भाषेत आपण तांदळाची चकली बोलूया. आजीनं पीठ आधीच करून ठेवलेलं. तिने जी रेसिपी सांगितली ती तुमच्यासोबत मी शेअर करते. हे पीठ तांदूळ आणि उडीद डाळीचं आहे, ज्याचं माप मी व्हिडिओच्या शेवटी सांगते. मंद आचेवर 15 ते 20 मिनिट हे पीठ भाजून घेतलं. आणि हे बघा आजीचं माप, किती चमचा किती वाटी काही नाही, सगळं अंदाजे हाताने टाकणार, पण एकदम परफेक्ट होणार. पांढरे तीळ, अंबारीचं मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ, 2 चमचे तेल आणि 2 चमचे डालडा कडकडीत गरम करून त्याचं मोहन त्यामध्ये टाकलं आणि मग मिक्स व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पाणी गरम करायचं आणि लागेल तसं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं. हे पीठ म्हणजे 4 वाटी रेशनचे तांदूळ, एका वाटीला थोडी कमी उडीद डाळ फक्त अर्धा ते 1 मिनिटच भाजून घ्यायची आणि गिरणीतून पीठ दळून आणायचं. जेवढं पीठ चांगलं मळाल तेवढ्या चकल्या छान होतात. साऊथला ही चकली यूज करतात मुरुक्क बनवायला, पण आपण याच्या चकल्याही बनवू शकतो. हे असं चकली बनवतो तसंच घालून घ्यायचं. आणि हे घालतच आजीला मी बोलत होते की मला साऊथचे सगळे पदार्थ शिकव, म्हणजे मी शिकेन आणि तुमच्या सोबत ही शेअर करेन. चकली कधीही मध्यम आचेवरच तळायची. जेव्हा या तेलाच्या बुडबुड्या पूर्ण जातील तेव्हाच आपली चकली झालेली असेल आणि आपले मुरुक्क म्हणजे चकली रेडी झाली. खूपच टेस्टी कुरकुरीत चकली झाली होती. चहा सोबत तर खायला खूप छान. आजीला म्हणलं याच्या ऑर्डर घ्यायला सुरुवात करू का मी, एवढी भारी झाली होती. खूप सोपी रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. ओके, बाय.